नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे। मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे। आज विद्यालय तुमचे स्वागत करत आहे। आज जो आपला समोर धडा आलेला आहे त्याचं नाव काय? श्रम साधना। काय आहे श्रम साधना? आणि हा श्रम साधनाचा चौथा सीझन चालू आहे। पहिला आणि दुसरा आणि तिसरा सीझन मध्ये आपण काय बघितले? धडा यांचे स्पष्टीकरण बघितले। तर या सीझन मध्ये आपण काही शब्दात किंवा काही प्रश्न आणि उत्तरे बघणार आहे। त्यासाठी तुम्ही तयार आहेत का? हो, तर चला बघूया। बघा, आता तुमच्या समोर आलेला आहे पहिला शब्दात आलेला आहे की नाही? हो, तर चला बघूया। हिंदीतून हिंदी आणि मराठी बघा। उत्पादित म्हणजे उत्पन्न, उत्पादित म्हणजे काय म्हणतात? उत्पन्न म्हणजे उपजाया, आणि इथे म्हणतात व्युत्पन्न करा वाढा, म्हणजे काय? व्युत्पन्न करा आणि वाढा। तर याबद्दल इथे आपण बघणार कर्तव्यपरायण। काय आहे? कर्तव्यपरायण म्हणजे कर्तव्य पूरा करणे वाला। काय असतात? कर्तव्य पूरा करणे वाला। आणि इथे कार्य पूर्ण करणे। काय आहे? कार्य पूर्ण करणे। इथे कृतज्ञ म्हणजे एहसानमंद। काय आहे? एहसानमंद। आणि इथे धन्यवाद। इथे काय दिलेले आहे? धन्यवाद दिले आहे। क्रांती म्हणजे पूर्ण परिवर्तन, आणि इथे पूर्ण बदल। इथे गुलामी म्हणजे दास्ता, आणि इथे बंधनकारक। तर अजून बघूया। बघा इथे दफा म्हणजे बार बरतबा। काय आहे? बार बरतबा। आणि इथे बार नश्वर। काय आहे? बार नश्वर। तत्वेचा अधिक घना अत्यंत दाट। द्रव्य पदार्थ, आणि इथे बाब। नानाविध म्हणजे विभिन्न प्रकार। नानाविध म्हणजे विभिन्न प्रकार। आणि इथे घनघोर म्हणजे अत्यधिक घना, आणि इथे अंत्यंत दाट। काय आहे? अंत्यंत दाट। तर अजून बघूया, चला बघा। न्यायचित म्हणजे न्याय सांगत। न्यायचित म्हणजे न्याय संगत। निर्वाह म्हणजे निवाहना जुळणे। पराधीन म्हणजे दुसऱ्यावर आश्रित आणि इतरावर अवलंबून। इतरावर अवलंबून। प्रतिष्ठा म्हणजे मान आणि मर्यादा। इज्जत मान आणि सन्मान। प्रथा रिवाज, आणि इथे सानुकूल। बहस बातचीत गप्पा गोष्टी। तर याप्रमाणे इथे असेही शब्दात मी तुम्हाला दिलेले आहेत। तर अजून बघूया काय आहे। बघा, बुनियादी आरंभिक, आणि इथे पण आरंभिक। मानवोचित मानव केले उचित। मानवासाठी योग्य। मान्यता मत मत, आणि इथे मत घ्या। तर याप्रमाणे असंही परिवर्तन करून जात आहे। कळत आहे की नाही? हो, तर चला अजून बघूया। बघा, आता तुमच्या समोर काय आलेले आहे सांगा लवकर। मी सांगितलेले आहे तुम्हाला, तुम्ही पुन्हा सांगा मला की तुमच्या समोर काय आलेला आहे। तर तुमच्या समोर आलेले आहे हा तुमचा परिच्छेद आहे। काय आहे तुमचा? परिच्छेद। परिच्छेद म्हणजे मी तुम्हाला सांगितले आहे आकलन। तर हा तुमचा परिच्छेद किंवा आकलन आहे। तर याबद्दल इथे जे प्रश्न आहे तुम्हाला असं शोधून इथे लिहायचं आहे। तर चला बघूया। तर पहिला प्रश्न काय आहे तुमचा? बघूया, चला। पहला प्रश्न आहे तुमचा गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियां कीजिए। गद्यांश पढ़ून किंवा वाचन करून तुम्हाला जे दी गई सूचना आहे त्याबद्दल त्यांचं उत्तर लिहायचं आहे। कळतं की नाही? हो, तर चला बघूया। पहिला काय आहे? प्रथा। तर यह और इनके रहते हुए भी चलते रही। तर याप्रमाणे तुम्ही बघणार की हा जी प्रथा आहे तर कशाबद्दल आहे? बघा, इथे य म्हणजे याप्रमाणे, आणि इथे जे आहे त्यांच्याकडे काय आहे? याचा रहत पण असा चलू शकतो। तर याप्रमाणे इथे दोन विभाग केलेले आहेत। तर चला बघूया। य म्हणजे गुलामी की। य म्हणजे गुलामी यांची, आणि इथे विद्यमान तत्वेता और साधू संत के। विद्यमान तत्वेता अजून साधू संत यांचे। कळलं? हो। आता दुसरा प्रश्न, समझकर लिखे। समजून लिहून घ्या। पहिला, गुलाम लोगों का यह मानना है। गुलाम या लोकांचं असं मानणं आहे। उत्तर, गुलामी की प्रथा उनके हित में है। यांचं उत्तर काय? गुलामी म्हणजे यांची प्रथा त्यांचं हितवर राहणार आहे। कळलं? हो। आता दुसरा बघूया। विवेक जागृत होने से आप ये समजते हैं। जेव्हा तुमचा विवेक जागृत होते तेव्हा तुम्ही काय कळतं किंवा तुम्हाला काय समजतं? तर यांचं उत्तर है सही क्या और गलत क्या इसका एहसास हो जाना। चांगले काय आणि गलत काय म्हणजे चांगले काय आणि वाईट काय यांचा एहसास होऊन जाणार आहे।
आता आपण पाहणार कारण लिहा. काय पाहणार? कारण लिहा. तर पहिला काय आहे? गुलामी की प्रथा समाज से मिट गई. गुलामी यांची प्रथा समाजातून मिटलेली आहे. तर यांचं उत्तर आहे क्योंकि उसे मिटने के लिए आपस में युद्ध हुए. काय आहे यांचं उत्तर? कारण की यांचा मिटण्यासाठी किंवा यांना खत्म करण्यासाठी हे एकमेकाशी युद्ध झालेलं आहे. आपस में म्हणजे एकमेकाशी युद्ध झालेला आहे. आता आपण दुसरा पाहणार. बघूया चला. असंख्य लोगों को यातनाएं सहन करनी पड़ी. असंख्य म्हणजे खूपच असे लोक ज्यांचा आपण मोजा पण नाही करू शकतो, म्हणून मोजू नाही शकतो असा इतके लोक होता. त्या लोकांना यातनाएं का सहन करनी पड़ी? तर यांचं उत्तर काय आहे? क्योंकि देश में घनघोर युद्ध हुए. कारण की देशामध्ये खूपच घनघोर युद्ध झालेला आहे. और सदियों तक कहीं ना कहीं झगडा चलता रहा. आणि काय म्हणाले की सदिय म्हणजे याबद्दलही कधी ना कधी हा झगडा अजून चालणार आहे. तर याप्रमाणे असंही दिलेले आहे. तुम्हाला कळत आहे की नाही? हो. तर चला अजून बघूया. दूसरा कृती. पहिला, निम्नलिखित विधान सत्य है या असत्य लिखिए. निम्नलिखित विधान हा सत्य आहे किंवा असत्य असं तुम्हाला लिहायचा. तर पहिला काय आहे? शांती के मार्ग से राजप्रथा समाप्त हुई. शांती या मार्गातून राज्य जे प्रथा आहे ते समाप्त होऊन गेली आहे का? आणि दूसरा ते शब्द आहे गुलामी की प्रथा मिटाने के लिए लोगों का संघर्ष करना पड़ा. तर हा ते सत्य आहे. कारण की हा जी गुलामी आहे ते प्रथा आपल्यासाठी नाही आहे किंवा कोणासाठी पण नाही आहे. हा प्रथा जे हे त्यांना मिटून साठी काय केलेले आहे? आपण संघर्ष केलेला आहे. तर याप्रमाणे हा जे दुसरं आहे ते सत्य आहे आणि पहिला काय आहे? असत्य. पहिला का असत्य आहे? कारण की जे शांती यांचा मार्ग राजप्रथा समाप्त होऊन, तर हा असत्य दिलेले आहे. आता अजून बघूया चला. दूसरा आहे तुमचा उपयुक्त गद्यांश में ऐसे दो प्रश्न तैयार कीजिए जिनके उत्तर निम्नलिखित शब्द हो. आपल्याला या गद्यांशमध्ये असे प्रश्न तयार करायचे आहे ज्यांचे उत्तर निम्नलिखित या शब्दातून आहे. पहिला आहे तुमचा प्रजा आणि दुसरा आहे तुमचा यातनाएं. पहिला काय आहे तुमचा? प्रजा आणि दुसरा यातनाएं. तर पहिला काय आहे? राजप्रथा के मिटने के बाद राजसत्ता किसके हाथों में आई. राजप्रथा हा जे मिटूनसाठी किंवा हा मिटून करणारा राजसत्ता हा कोणाच्या हातावर आले? प्रजा. कोणाच्या हातावर आले? प्रजा. तर यांचं उत्तर काय आहे? प्रजा. आणि दुसरा जे आहे अशांति के कारण लोगों को क्या सहना पड़ा. यातनाएं. जेव्हा ते अशांती होते तेव्हा तुम्हाला काय सहना पडा? यातनाएं असंही कळले. आता आपण अजून बघूया. समजकर लिखिए. समजून लिहा. पहिला, समाप्त हुई दो प्रथाएं. जेव्हा समाप्त झालेली आहे त्यांची दोन प्रथा कोणती आहे? पहिला गुलामी की प्रथा आणि दुसरा राज्य प्रथा. पहिला जो कोणता आहे? गुलामी यांची प्रथा आणि दुसरा राजप्रथा. आता इथे शब्द संपदा बघूया. निम्नलिखित अनेक शब्दों के लिए एक शब्द लिखे. निम्नलिखित अनेक शब्दासाठी तुम्हाला एक शब्द लिहायचा आहे. बघा, दर्शन अथवा तत्वविद्या से संबंधित जानकारी रखने वाला. दर्शन अथवा तत्वविद्या से संबंधित जानकारी ठेवणार वाला. तर हा काय? तत्ववेत्ता. यांना काय म्हणतात आपण? तत्ववेत्ता. दुसरा आहे वह मानवीय गुण जो व्यक्ति को सही और गलत का ज्ञान करता है. हा मानवी गुण जे व्यक्तीला सही किंवा गलत हा यांचा ज्ञान करून देत आहे. तर यांना आपण काय म्हणतात? विवेक. काय म्हणतात? विवेक असंही म्हणतात. कळतं की नाही? हो. तर चला अजून बघूया. आता बघा, आता तुमच्या समोर आलेले आहे विलोम शब्द. काय आलेला आहे? विलोम शब्द. पहिला आहे गुलामी आणि दुसरा आहे बलवान. तर गुलामीचं काय होणार? आजादी. बलवानचं काय होणार? कमजोर. आता आपण बघणार वचन बदला. मान्यता, मान्यताएं. प्रथा, प्रथाएं. तर याप्रमाणे असं वचन बदलायचं आहे. नीचे दिए हुए शब्दों में प्रत्यय अलग करके लिखो. आता खाली काही शब्द दिले आहेत त्यांना प्रत्यय वेगळा करायचा आणि लिहायचा आहे. तुम्हाला कळत आहे की नाही? हो. तर बघा, स्वामित्व, मूल शब्द स्वामी आणि प्रत्यय तत्व. पांचवा, अधिकार इस संबंध में अधि उपसर्ग है. अधि उपसर्ग लगाकर अन्य दो शब्द तयार कीजिए. तर पहिला आहे अधिभार आणि दुसरा आहे अधिपती. काय आहे? अभिमान आणि दुसरा आहे अधिपती. कळतं? हो. अजून बघूया चला. आता आपल्या समोर आलेला आहे स्वमत अभिव्यक्ती. काय आलेले आहे? स्वमत अभिव्यक्ती. मनुष्य का विवेक उसकी असीम शक्ती होती है विषय पर अपना विचार कीजिए. मनुष्यांचा विवेक यांची असीम शक्ती होते यांच्या विषयावर आपल्याला विचार करायचा आहे. तर बघूया चला.
सही और गलत में सही की पहचान करके अपना निर्णय लेना विवेकी व्यक्ती का लक्षण होता है. सही किंवा गलत याबद्दल सही पहचान करत आणि आपला निर्णय जे घेत आहे ते विवेक व्यक्तीचं लक्षण होते. जिस व्यक्ति के पास विवेक होता है वह व्यक्ति कभी भी गलत कार्य नहीं करता. ज्या व्यक्तीकडे विवेक असतात ते व्यक्ती कधीही गलत कार्य नहीं करत. अब वह अपनी सोच विचार की शक्ति को हमेशा जागृत रखकर अपनी सद्बुद्धी से प्रेरित रहता है आणि ते माणूस आपला सोच विचार करून हा शक्ती यातून हमेशा म्हणजे सतत जागृत होते आणि आपली सद्बुद्धी यांना प्रेरित करते. ऐसा व्यक्ती विवेकशील कहलाता है. याच व्यक्ती आपल्याला विवेकशील असंही म्हणतं. विवेकशील व्यक्ती के आचरण एवं व्यवहार एकरूपता होती है. विवेकशील यांचा व्यक्तीचा आचरण किंवा व्यवहार एकच रूप होते. ऐसा व्यक्ती कभी भी कोई गलत राह पर नहीं जाता. ऐसा व्यक्ति कधीही कोणत्याही गलत मार्गावर नहीं जाता है, बल्कि अन्य लोगों के मार्गदर्शक बनकर प्रगति की ओर चलता है. बल्कि अन्य लोकांसाठी मार्गदर्शक बनून प्रगति याचकडून चालत आहे. विवेकशील व्यक्ति में इतनी शक्ति है कि समस्त संसार का अनुकरण करने लगता है. विवेकशील व्यक्ती जे आहे त्यांच्याकडे इतकी शक्ती आहे की तो काय करणार, समस्त संसार यांचं अनुकरण करणार आहे. अपने विवेक रूपी असीम शक्ति के माध्यम से वो समाज में वंदनीय होता है आणि हा जे विवेक शक्ती आहे त्यांच्याकडे त्याच्या अधिम माध्यमातून ते वंदनीय होऊन शकतं. कळतं की नाही? हो. तर चला अजून बघूया. बघा हा दुसरा तुमचा गद्यांश आहे. तर यांचा पहिला प्रश्न काय आहे बघूया. चला पहिला आहे संजाल पूर्ण कीजिए. लोग इसे ही संपत्ति मानते. कोणाला? रुपया, नोट, चांदी का सिक्का आणि सोने का सिक्का. तर याबद्दल लोक कोणाला संपत्ती मानत आहे? हा चार लोकांना जे मनुष्य हे संपत्ती मानतात. कळतं? हो. तर चला दुसरा बघूया. बघा समझकर लिखिए. तुम्हाला समजून लिहायचं आहे. पहिला काय? संपत्ती के संदर्भ में ये जानना जरूरी है. संपत्ती यासाठी किंवा यासाठी हाला जाणून आहे. बघा काय संपत्ती किसे कहते हैं आणि संपत्ती बनती कैसी. संपत्ती कोणाला बोलत आहे आणि संपत्ती हा बनते कशाप्रमाणे. दूसरा समझकर लिखिए. दूसरा प्रश्न जे आकलन करा, समझकर लिखिए. पहिला मनुष्य को जीवन जीने के लिए इनकी आवश्यकता होती. मनुष्य यांना जीवन जीवनासाठी कोणता आवश्यकता आहे? अन्य वस्त्र व मकान. पहिल्याचं उत्तर बघा इथे दिलेली आहे मी. अन्य वस्त्र व मकान. दूसरा वास्तविक अर्थ में मनुष्य की यह संपत्ति होती है. वास्तविक अर्थातून मनुष्याची हा संपत्ती आहे. बघा कोणता? जो किसी ना किसी रूप में मनुष्य के उपयोग में आती है. जे कोणत्या रूपात मनुष्याच्या उपयोगीसाठी येतात. आता दुसरा बघूया. गलत वाक्य सही करके फिर से लिखिए. बघा अन्न वस्त्र व मकान संपत्ति के मापतोल के साधन मात्र है. तर यांचं उत्तर काय आहे? शुद्धीकरण बघा. रुपया, नोट या सोना चांदी संपत्ति के मापतोल के साधन मात्र है. तर याप्रमाणे तुम्हाला सही जे सही शब्द आहे तुम्हाला हे लिहायचं आहे. तर अजून बघूया. चला बघा तुमच्या आहे कृती निम्नलिखित शब्दों के अर्थ गद्यांश में ढूंढकर लिखो. तुम्हाला हा जे गद्यांश लिहिला तुम्हाला तिथे शब्दांचा अर्थ शोधून लिहायचे. बघा जरूरते म्हणजे आवश्यकता आहे. सवाल म्हणजे प्रश्न, वस्तुए म्हणजे चीजे आणि जीवित म्हणजे जिंदा. तर याप्रमाणे यांचं उत्तर असेही दिलेले आहे. कळतं की नाही तुम्हाला? हो. आता दुसरं बघू. गद्यांश में प्रयुक्त शब्द युग्म छाटकर लिखो. तर शब्द युगिन तुम्हाला छाटून लिहायचं. बघा पहिला सोना, चांदी, माप, तोल, गुजर, बसर, सुख, सुविधा. तर याप्रमाणे असंही दिलेले आहे. तिसरा बघूया. चला गद्यांश में प्रयुक्त उपसर्ग युक्त शब्द ढूंढिए और संबंधित उपसर्ग युक्त शब्द अन्य बनाइए. तुम्हाला काय करा शब्द जोडून अन्य शब्द तयार करायचा आहे. बघा सुविधा उपसर्ग सु, नया शब्द सुविचार, सुकन्या. आता चौथा बघूया. निम्नलिखित तत्सम शब्द का तद्भव रूप लिखिए. सुवर्ण, सोना, सृष्टी, संसार. तर याप्रमाणे असंही दिलेले आहेत. कळतं की नाही? हो. आता स्वमत बघा. वर्तमान युग का इंसान भौतिक संपत्ति का गुलाम बन गया है. इस कथन में संदर्भ अपना विचार करें. हा युगात भौतिक संपत्तीचा गुलाम बनून जाणार आहे यांचा विचार करायचा. आजचा हा युग बदलाव युग आहे. हा जो युग आहे ये कोणता युग आहे? बदलाव युग. आता संपत्ति के संदर्भ में लोगों की मानसिकता भी बदल गई है आणि पैसेसाठी लोकांचे जे मानसिकता आहे ते बदलून जाणार आहे किंवा बदलली आहे. आज का इंसान रुपया, पैसा व सोना, चांदी की ही संपत्ति समझने लगा है. आजचं जे इंसान आहे, जे माणूस आहे ते रुपया, पैसा व सोना याला ही संपत्ति समजून घेत आहे और इसे पाने के लिए वो कुछ भी करने के लिए तैयार हो जाता है आणि त्यासाठी ते काहीही करू शकतं.
वो भौतिक संपत्ति का गुलाम बन गया है। ते भौतिक संपत्ति यांचे गुलाम बनून जात आहे। संपत्ति के विवाद को लेकर अक्सर अनहोनी होती रहती है। संपत्ति याचा विवाद येऊन अक्सर काय होते, अनहोनी होऊन जात आहे। ऐसी कई खबरें हम आज दिन समाचार पत्रों में पढ़ते रहते हैं। असं कहीही जे खबर आहे ते आपण समाचार पत्र किंवा खबरेमध्ये बघत आहे, अभ्यास वाचत आहे। लोग चंद रुपयों के लिए एक दूसरे के मरने मारने पर उतारू हो जाते हैं। लोक कमी पैशासाठी एक दुसऱ्याला मारायचं आहे असं पण तयार होऊन जात आहे। भौतिक संपत्ति की लालसा व्यक्ति के इंसान में राक्षस बन जाती है। भौतिक हा जी संपत्ती त्यांचा लालच व्यक्तीसाठी इंसान ते राक्षसात रूपांतरण होऊन जाता है। वह सिर्फ दिन रात अपनी संपत्ति के बारे में ही सोचता है। ते दिवस आणि रात्री आपली संपत्ति याचाच विचार करत आहे। भौतिक संपत्ति के सामने पारिवारिक रिश्तों भी तुच्छ समझने लगते हैं। आपली भौतिक संपत्तीसाठी ते पारिवारिक जे रिश्ता है त्याला तुच्छ मतलब काहीही नाही आहे। इस प्रकार भौतिक संपत्ति की गुलामी के कारण जीवन व्यर्थ है। यासाठी भौतिक संपत्ति गुलामीचा जीवन व्यर्थ आहे। कळतं हो? तर आज आपण काय शिकलो? आज आपण शिकलो की कशाप्रमाणे यांचा प्रश्न उत्तर दिलेले आहे, तुम्हाला नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं आहे आणि नीटप्रमाणे लिहून घ्यायचं आहे। जेव्हा तुम्ही लिहिणार तेव्हाही तुम्हाला कळणार आणि जे स्वमत आहे ते आपल्यासाठी लिहायचं आहे आपल्याबद्दल। मी इथे दिलेलं आहे उत्तर, पण तुम्हाला असं वाटतं की तुम्ही लिहू शकतो तर तुम्ही लिहून घ्या। कळलं हो? धन्यवाद।